ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत गावी कशा प्रकारे मासेमारी केली जाते लहान मुलांसोबत। जसं की तुम्हाला माहिती आहे मी गावी आले, गावी एवढा जास्त पाऊस लागतो ना, खूप भयंकर प्रमाणावरती पाऊस लागतोय आणि या पावसामध्ये गावच्या पर्यावरती व्हाळावरती जाऊन मासे कसे पकडले जातात हेच आज मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओमध्ये असेच बनून जा। आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गावामध्ये छोट्या छोट्या व्हाळांमध्ये कशी केली जाते मासेमारी या माझ्या कार्टून लोकांसोबत। सो स्टार्ट करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। गावच्या विहिरीवरती जो बाजूला व्हाळ आहे त्याच व्हाळावरती जाऊन आपल्याला मासे पकडायचे आहेत, ज्याला गावामध्ये पर्या असं बोलतात। ह्या आमच्या छोट्या छोट्या वाटा आहेत, त्या वाटांमधून आम्ही आज जाणार आहोत। तिथे ते पहा, याच वाटांमधून आम्ही जाणार आहोत तिथल्या पर्यापर्यंत। म्हणजे जो व्हाळ असतो, ज्या व्हाळाला आता पाणी खूप जास्त असतं कारण पाऊस एवढा पडतो ना गावी, कंटिन्यू पाऊस आहे, जराही पाऊस थांबला नाहीये। सो तरी आम्ही पावसातूनच जाणार आहोत मासे पकडायला। कारण व्हाळाला पाणी जरी जास्त झालं तरी त्याचं प्रमाण एवढं नसतं की आपण मासेमारी तिथे करू शकत नाही किंवा लहान मुलांना देऊ शकत नाही, एवढं काही रिस्की नाही ते। सो आपण बघूयात कशा प्रकारे आम्ही मासेमारी करतो। मासेमारी करायला जाता आता तुम्हाला हे गावचं थोडंसं क्लायमेट पण मी दाखवते, कारण नुकतीच लोकांची लावणी उरकून झाली। म्हणजे जी आपल्या गावाला जी लावणी लावतात, जी शेती केली जाते ती शेती सगळ्यांची करून झाली आहे। भात शेती प्रामुख्याने आमच्या साईडला गावामध्ये केली जाते आणि आमचं गाव म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील हे छोटंसं आमचं गाव आहे कुवे। त्या गावामधला हा व्हिडिओ तुम्ही पाहतात आणि या गावामध्ये आता बऱ्यापैकी सगळ्या लोकांची बघा लावणी लावून झाली, शेती करून झाली। हे आजूबाजूचं क्लायमेट बघा, ही भात शेती आहे, अशा प्रकारची लावणी होते। सो मी इथे मला यायला थोडंसं लेट झालं गावाला, त्यामुळे मला तुम्हाला शेतीचा किंवा लावणीचे हे जे व्हिडिओ आहेत ना तुमच्यापर्यंत पोहोचवता नाही आले किंवा ते तुम्हाला दाखवता नाही आलं। बट हे असं तुम्हाला सांगते, मी नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करेन की लवकर येऊन तुम्हाला सगळं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन। तर आता आपला मोटिव काय आहे की जाऊन मासेमारी। या पावसामध्ये मासे मिळतील की नाही माहित नाही, पण असं बोलतात की जेव्हा पाऊस लागत असतो, जेव्हा व्हाळांमध्ये पाणी असतं त्याच वेळी मासे आपल्याला खूप इझिली मिळतात। आणि लहान मुलांना मासे मिळवत अगर न मिळवत, पण मासे पकडण्याचे जे एक्साइटमेंट असते किंवा तो जो एक आनंद असतो की आपल्याला मासे पकडायला जायचंय, तो खूप भारी असतो। आणि मी आल्यापासून मला हे लोक सांगत होते की आम्हाला मासे पकडण्याचा व्हिडिओ काढायचा आहे। सो ह्या लोकांना घेऊन मी आले मासे पकडायला। त्याच्यासोबत मासे पकडताना जी काही मज्जा मस्ती येणार आहे, जे काही आम्ही एन्जॉय करणार आहोत, ते सगळं मी तुमच्यापर्यंत शेअर करते, तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवते। हे गावचं क्लायमेट बघा किती भारी आहे। जिकडे आपली नजर जाईल ना तिकडे आपल्याला फक्त आणि फक्त हिरवगार नेचर दिसतंय। हीच तर मजा असते ना खरी गावाला। जेव्हा आपण गावाला येतो तेव्हा सगळं हेच तर क्लायमेट आपल्याला बघायला मिळतं की सगळीकडे हिरवगार असं वातावरण झालेलं असतं। खूप छान क्लायमेट असतं गावचं आत्ताच। आता आपण जिथे जाणार आहोत ना तिथेच हा एक समोर आपल्याला पूल दिसतोय। हा जो पूल आहे, या पुलाच्या पलीकडेच पुलाच्या खाली पण एक छोटा व्हाळ आहे आणि पलीकडे पण एक व्हाळ आहे, जिथे लहान मुलं मासेमारी करतात। जे मोठ्या प्रमाणात मासे मिळतात तसे इथे मिळत नाही, इथे छोटे मासे मिळतात आणि ते काय हे लोक खाण्यासाठी पण वापरत नाहीत, फक्त एक मज्जा असते मासे पकडण्याची म्हणून फक्त मासेमारी करतात।
बट हे सगळं या दिवसातूनच एन्जॉय करायला मिळतं ना, म्हणूनच मी तुमच्याशी सगळं शेअर करते आणि तुम्हाला हे सगळं दाखवते. या पुलावरून आपल्याला पलीकडे जायचं आहे मासे पकडण्यासाठी, तर आपण जाऊयात. पाऊस बघा खूप जास्त लागतोय, कंटिन्यू पाऊस आहे. मी आल्यापासून तर इथे एकही दिवस असा गेला नाही की पाऊस नाहीये, कंटिन्यू रोज पाऊस आहे. आणि या पुलाच्या पलीकडे बघा ही विहीर आहे, तिथे लोक कपडे धुण्यासाठी पण येतात, कारण इथे जे वाळाला पाणी असतं त्या वाळाच्या पाण्यातून लोक कपडे धुतात. हा पुलाचा इथे असा एंड होतो. त्यानंतर आपण आपल्याला जे समोर दिसतं ना, हे बघा असं असं नेचर दिसतं आपल्याला समोर. तिथे लोक बघा अजूनही लावणी लावतायत, किंवा ज्यांची लावणी लावून झाले ते लावणीमध्ये जो एक प्रकारचा दुसरं एक रान येतं किंवा दुसऱ्या प्रकारचे ते साफसफाई करतात याच दिवसांमध्ये. आणि हे आजूबाजूचं क्लायमेट बघा किती छान हिरवगार आहे. माझे नाव समर्थ वारेशी आहे. मी बाटली घेऊन मासे पकडायला आलोय. माझे नाव अंश वारेशी आहे. मी पिशवी घेऊन आलोय. माझे नाव अनुज वारेशी आहे. मी इन घेऊन मासे पकडायला आलो आहे. मी आता 8वीला आहे. मी 5वीला आहे. मी आता 5वीला आहे. याला बघा काहीतरी मिळालंय त्या जाळ्यामध्ये, जे तो दाखवतोय आता आपल्याला. काय मिळालं आपण ते बघूयात, नेमक्या जाळ्यामध्ये काय लागलंय ते. थोडा कॅमेरा जवळ नेऊन बघूयात. तो हातामध्ये पकडून दाखवते आपल्याला काय मिळालंय. बच्ची इकडे ये, पुढे ये, दाखव मला काय ते. हातामध्ये दाखव ना, हातामध्ये. हे बघा, तर जी कोलंबी आपण जी मार्केटमध्ये कोलंबी घेतो ना, ती कोलंबी पकडली त्याने. हे बघा याच्या हातामध्ये. ही आहेत गावामध्ये जी पावसातून येतात ना कोलंबी, ती जी आपण मार्केटला विकत घेतो. ही बघा ती कोलंबी आहेत. नीट बघा कशी दिसतात ही गावची छोटी कोलंबी. सो इथे येऊन आमचा काहीतरी फायदा झालाय आणि आम्हाला ही कोलंबी मिळाली. तो किती खुश आहे बघा, चेहऱ्यावरती एक नॅचरल स्माइल आले, कारण त्याने जी मेहनत केली पावसामध्ये मासे पकडण्यासाठी, त्या मेहनतीमध्ये त्याचं चीज झालं आणि त्याला ती कोलंबी मिळाले. कोलंबी पकडली आहेत ना, ही अशा प्रकारची कोलंबी. याला गावामध्ये काय बोलतात हे जाणून घ्यावे यांच्याकडूनच. काय बोलतात त्याला गावामध्ये? आम्ही याला चिंगळ म्हणतो. गुड, याला चिंगळ असं बोलतात गावामध्ये. आणि हे लहान मुलंही अशा प्रकारची कोलंबी पकडून घरी घेऊन जातात आणि त्याला मस्त फ्राय करून खाण्याचा जो आनंद असतो ना, तो यांना मिळतो या मासेमारीतून. सो आता आपल्याला अजून बघायचं की अजून आपल्याला काय काय पकडता येईल. हे आपण सुरुवातीला जे कोलंबी बघितली त्यानंतर आपल्याला छोटे मोठे मासे मिळतात का तेही बघायचंय याच पाण्यामध्ये. या लोकांनी कसे मासे पकडले तुम्ही बघितलात ना, तर आता मीही पकडणार या लोकांसोबत मासे आणि मला दाखवणार की कशा प्रकारे हे माशाचं जाळं घेऊन आपण मासे पकडू शकतो. तर चला पकडूया आपण मासे. कसं पकडायचं आपल्याला?
त्या बाजूने येऊ? ठीक आहे. येस येस, इथे पण आम्हाला मिळालंय. हे बघा, छोटी कोलंबी जी ब्लॅक कलरची असते ना, ती छोटी कोलंबी तुम्हाला मी पकडून दाखवते. तुम्हीही इथे गावाला येऊन मासे पकडले आहेत. खूप आहे कोलंबी, तुम्हाला एक दाखवते मी. हे पहा, हे कोलंबी आहे ती मी हातामध्ये पकडले. ही ब्लॅक कलरची, आपण जी पहिली बघितली ब्राऊन व्हाईट सारखी होती, आणि ही ब्लॅक कलरची कोलंबी आहे जी आम्ही इथे पकडले. गावाला येऊन फायनली मासेमारी केली आणि मासे पकडले, कोलंबी पकडली. आणि हे बघा, याने ना त्यांना काहीतरी मिळालंय, याच्यामध्ये मासा मिळालाय. जाऊन बघूया आपण काय मिळालं रे. हो हो, मासा. तुम्हाला जवळून दाखवते मी. हात वरती कर बच्चा. हा हा बघा, हे 2 छोटे मासे मिळालेत. हे बघा किती खुश झालेत, हसतायत की मासा मिळालाय. खूप मोठंसं काहीतरी काम केलंय आणि एखादा मोठा मासा मिळाल्यासारखा त्यांना जी खुशी असते, जे आनंद असतो तो मिळालाय. कारण एवढे 2 हे मोठे मासे मिळाले, खूप झाले यांना ही मासेमारी करून. चला आपण अजून थोडं पुढे जाऊया आणि अजून आपल्याला कुठे कुठे काय काय मिळतं ते पण सगळं बघूया. थोडीशी कोलंबी आणि ते 2 छोटे मासे पकडून त्यांना एवढं भारी वाटले ना, एवढे एक्साइटमेंट वाटले ना, की आता अजून तिथे आपल्याला काय मिळतं हेच बघण्यासाठी मला पुढे पुढे घेऊन आले. इथे पाणी थोडं नॉर्मल आहे, डोपरापर्यंत पण पाणी आहे, त्यामुळे बिंदास ते लोक मासे पकडतात. आणि मी त्यांना बिंदास जा बोलते, कारण जास्त पाण्यामध्ये आपण जाऊ शकत नाही. थोडं रिस्की असतं ते, कारण पाण्याचा आपल्याला अंदाज येते. पण ही लेवल आपल्याला माहितीये, इथे नेमकं कसं पाणी असतं आणि किती लेवलला असतं हे आपल्याला नेहमीच माहितीये. सो इथे बिंदास्त आपण मासे पकडतोय. हे बघा अजून थोडे पुढे चालले, कारण इकडे जी कोलंबी असते ना ती थोडी मोठी मिळते असं बोलतात, आणि म्हणून हे लोक पुढे चाललेत. पाऊस नेमका थांबलाय. पावसाने खरंच खूप मेहरबानी केली की थोडा वेळ थांबलाय, कारण त्या पावसामध्ये ना नीट व्हिडिओ निघत, ना नीट आपल्याला काय करता येत. खूप जास्त एक्साइटमेंट वाढली त्यांची. बघूया आता आपल्याला काय मिळतंय काय. आणि ते गंमत काय असते, मासे पकडता आपल्याला वाटतं की मोठा काहीतरी मासा लागला किंवा मासा मिळालाय, पण ते ऍक्च्युअल मध्ये बेडूक असतं. आणि मासे पकडता आपल्याला बेडकही मिळतात. बघूया आता यांना काय मिळालंय. काय मिळालं रे. कोलंबी मिळाली. हा थोडी मोठी कोलंबी मिळाली, मग छोटी मिळाली ती थोडी मोठी मिळाली. ती सोबत आम्ही बॉटल घेऊन आलो होतो छोटी कापून, त्या बॉटल मध्ये सगळे कोलंबी मासे लोक एकत्र गोळा करतात.
हा बघा, हा जो छोटी बॉटल घेऊन येतोय ना कार्टून, त्या बॉटल मध्ये हे लोक यांचे मासे गोळा करतात. हे बघा, असे टाकतात त्या बॉटल मध्ये मासे. तो बघा दाखवते बॉटल, ज्या बॉटल मध्ये त्याच्या मासे आहेत. थोडं वरती कर. हे बघा, या बॉटल मध्ये आणि मासे पकडलेत आणि कोलंबी. हे बघा तुम्हाला क्लिअरली दिसतंय मासे आणि कोलंबी एकत्र आणि बॉटल मध्ये पकडले आणि बॉटलला सगळ्या बाजूने असे बघा हे होल मारलेत, जेणेकरून त्यांना तो श्वास घ्यायला मिळावा आणि ते घरपर्यंत जिवंत जावेत म्हणून. चला, आता खूप वेळ झालाय मासे पकडून आणि आता घरी घेऊन जायचे मला. पण हे लोक काय ऐकणार नाहीत घरी यायला, कारण यांच्या घरच्या लोकांनी माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर यांना इकडे पाठवलंय. हे लोक काय ऐकणार नाही, त्यांना अजून मजा येईल मासे पकडायला. बट खूप वेळ झाला, एवढा वेळ नाही थांबू शकत इथे बाहेर. सो यांना घेऊन चाललोय. मला तिकडून सांगतात की अजून काहीतरी मिळालंय, मोठा मासा मिळालाय. बघूया त्याला नेमका कोणता मोठा मासा मिळालाय. काय मिळाला? हातामध्ये पकडून घेऊन येते मासा जो मिळालाय तो दाखवायला. बघूया केवढा मोठा मासा मिळालाय. आणि त्यांना आता घरी घेऊन जावं लागेल, कारण अजिबात ऐकणार नाही ते लोक. एकदा पाण्यामध्ये उतरले की यांना परत घरी जायचं आठवतच नाही की आपल्याला घरी जायचंय. बघूयात कोणता मोठा मासा पकडलाय. दाखव मला हातामध्ये, दाखव हातामध्ये कोणता पकडलाय. दाखव. एक मिनिट तुम्हाला दाखवते मी नेमका कोणता मासा पकडलाय तो. हा बघा, खरंच मोठा मासा पकडलाय. हे बघा त्याच्या हातामध्ये. बस झाली, आजची सोय झाली, सगळं झालं. आता आपल्याला घरी जायचंय. तर चला, आता या लोकांना घेऊन मला घरी जावं लागेल, कारण हे ऐकणार नाहीत जरा पण. आता पण बघा, मी घरी चला बोलते तरी मासे पकडताय, थांबणार नाहीत जरा पण हे लोक. जेवढे मासे मिळाले आणि मासाची जी बॉटल आहे ती पण माझ्याच हातामध्ये दिले की तू घेऊन पुढे हो, आम्ही मागून मागून येतो. तर त्यांना घेऊन आता चालले मी घरी. कशी वाटली तुम्हाला आमची लहान मुलांसोबतची मासेमारी? बघून आवडलं का? तर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, मला माहितीच आहे. आणि जर असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, 2 दिवस गावामध्ये आहे तर गावचे व्हिडिओ मला बघायला मिळणारच आहेत. तर अजून नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आमच्या मुलांची मजा मस्ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. सो आजसाठी फक्त एवढंच. भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू.